आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीचे छापे, मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी. पुण्यातील ससून रुग्णालयात राडा, भाजपा आमदार सुनील कांबळेंची राष्ट्रवादीचे जितेंद्र सातव आणि पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण. उद्घाटन पाटीवर नाव नसल्यानं कांबळे संतप्त. राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार. 20-21 जानेवारीला अजित पवार गटाची तर 22-23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी. पुण्यात आजपासून 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन, गणेश क्रीडा रंगमंच येथे शुभारंभ सोहळा. मान्यवरांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची नावं. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाबाबत माहिती नाही. नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर आमंत्रण स्वतः जाऊन दिल्याची आयोजकांची माहिती. मुंबईत 20 जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं आंदोलन, आझाद मैदानाच्या दोन्ही समाजाची मागणी. समन्वयकांचं मुंबई पोलिसांना पत्र. मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा, अध्यक्षांना 4.5 लाख आणि सदस्यांना 4 लाखांचं मासिक मानधन. मनोज जरांगेंच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याचा आज दुसरा दिवस. जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 15 गावांना भेट देणार. रायगडच्या माणगावात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार. दरडग्रस्त तळीयवासियांना हक्काच्या घरांचं वाटप होणार. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती बसवल्या. राजस्थानातील गुलाबी सँडस्टोननं बनवल्या मूर्ती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीला शंकराचार्य निष्ठलानंदांचा विरोध. प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसारच झाली पाहिजे, शंकराचार्यांचं मत. अब्जाधीशांच्या क्रमवारीत गौतम अदानींनी मुकेश अंबानींना मागे टाकलं. जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत अदानी 12व्या स्थानावर. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक. मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झाल्याचं निरीक्षण. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार, परमहंस आचार्यांची धमकी. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी. बलंगडबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसींची टीका. मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही, ओवैसींचा हल्लाबोल. गेल्या 10 दिवसात साईबाबांना 16 कोटींचं दान. 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान 8 लाख भाविक साईंचरणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.